रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? बरेच राहा. तर मंडळी, आज शनिवार आहे. आज सकाळ सकाळी आपण डोंगरावरती गेलो होतो. डोंगरावरती जाऊन आपण पक्ष्यांसाठी ग्लासामध्ये पाणी ठेवलं आहे, झाडांना पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रुईची पानं तोडलेली आहेत आणि वरती जाऊन थोडे आपण तोरणं तोडलेली आहेत आणि घरी येऊन रुईच्या पानांचा हार बनवला आहे. आता शनिवार असल्यामुळं आज आपण मारुती मंदिरात निघालो आहे आणि पुढं माझा मित्र वाट बघतो आहे, मोहन टुले. तर आता आपण जाऊ, त्यांना घेऊ आणि आपण मारुतीरायाच्या दर्शनासाठी जाऊया. चला मंडळी. तर मित्र, बघा हे मित्र इथं थांबलेत, त्यांना आवाज येतो आहे, त्यांना आता घेतो आहे. चला या, बसा. आता आम्ही दोघंजणं गाडीवर बसलो आहे, आता मंदिरात निघालो आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. बघा हे बांगवड्यातलं मंदिर आहे, हनुमान मंदिर. या साईडला बघा डबल गेट आहे बांगवडीचं. ह्या साईडला आता आम्ही मंदिरामध्ये आता प्रवेश करतो आहे. हे असं मंदिर आहे, खूप जुनं असं मंदिर आहे. आपण पाहतात मंडळी, हे असं मारुतीचं मंदिर आहे. घंटा आहे, खूप जुनी मारुतीची मूर्ती. खूप जुनं मंदिर आहे. पहिलं एवढंच मंदिर होतं, 100 वर्ष होऊन गेले या मंदिराला. शेजारी या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड आहे. नंदी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी हे शिवाची पिंड आहे. आता आपण देवबापाचं दर्शन घेतो आहे. ठुले भाऊ आता देवबापाची पूजा करतात आहे. ठुले भाऊंची पूजा झाली. आता मी ठाकर भाऊ हनुमंताला माळा अर्पण करतात.
असं सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. छोटं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे, जबरदस्त मंदिर आहे. खूप छान असं या ठिकाणी कोनाऱ्यामध्ये देव आहेत. इथं या कोनाऱ्यामध्ये देव आहेत. तर कॅलेंडर आहे. खूप असं सुंदर असं मंदिर आहे. आता आपण बाहेर पडू. नमस्कार मंडळी, नमस्कार. रामकृष्ण माऊली. कृष्ण माऊली. तर आपलं आता मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. हां. आता आपण निघूया. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे ह्या साईडला इथं रेल्वेचं डबल गेट आहे भांगवडीमध्ये. या डबल गेटच्या शेजारी इथं हे मंदिर आहे. रामकृष्ण हरी माऊली. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. रामकृष्ण हरी माऊली.